सरांची मुलगी स्वानंदी तिने वन गर्ल शो म्हणतात तसा इथे अनेक म्हणजे सांस्कृतिक क्षेत्र जे आहे त्याच्यातले सगळे प्रकार तिने इथे सादर केलेले आहेत. पहिल्यांदा तिने पोवाडा सादर केला, अतिशय सुंदर असा पोवाडा त्यांनी शिवाजी महाराजांवर सादर केला. त्यानंतर भाषण केलं तिने. त्यानंतर सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित एक सुंदर गाणं असं सादर केलं. त्याचबरोबर या ठिकाणी आता तुमच्या समोर एक नृत्य, छानसं नृत्य असं सादर केलं, ज्याच्यामध्ये कथ्थक जो हा प्रकार आहे त्याच्यात मिक्सिंग असं असलेलं ते नृत्य तिने सादर केलं. म्हणजे विविधांगी असा अनेक गोष्टी तिने इथे या ठिकाणी सादर केलेल्या आहेत. आणि तिच्या समोर यासाठी ते इथे सादर केलं गेलं की त्यातून तुम्ही काहीतरी आपण काही घेतलं पाहिजे. काही गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याकडून शिकण्यासारख्या. जरी ती लहान असली तरी कीर्ती लहान आणि मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं तिचं ते छोटंसं व्यक्तिमत्व आहे. आपण बऱ्याच गोष्टी तिच्याकडून घेऊ शकतो. उदाहरणार्थ तिचं आपण जर निरीक्षण केलं तर भाषण शैली जी आहे, वक्तृत्व शैली, ती सुद्धा एक सुंदर अशी त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टी त्या वक्तृत्वामध्ये असल्या पाहिजे. उदाहरणार्थ हातवारे हावभाव जो आहे तो बरोबर त्या वाक्याशी किंवा त्या वाक्याचा जो अर्थ आहे त्याच्याशी सुसंगत जो असला पाहिजे हावभाव. त्यानंतर आवाजातले चढ उतार हे सुद्धा अगदी तंतोतंत त्या वक्तृत्वाशी किंवा त्या जे काही ती सांगत होती त्याच्याशी अगदी मिळते जुळते आणि अगदी सुसंगत असे तिचे हावभाव होते. त्यानंतर तिच्या आवाजातले चढ उतार जे होते ते सुद्धा अगदी सुसंगत असे होते. तर बऱ्याच वेळा मी बघतो वक्तृत्व स्पर्धांमध्ये की हावभाव हे कृत्रिम वाटत असतं, परंतु तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव, त्यानंतर हातवारे जे होते ते अगदी त्या भाषणाची किंवा त्या जो काय त्याच्यातला सांगण्याचा जो काय भाव होता त्याच्याशी सुसंगत असेल. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपण तुम्हीच नव्हे तर आम्हीही शिकण्यासारखी आहे. खूप छान पद्धतीने तिने या ठिकाणी अनेक असे कला प्रकार या ठिकाणी सादर केले. मी तिच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी किंवा तिच्या शैक्षणिक वाटचालीसाठी आणि या सर्व तिचा जो हा तिने जी कला जोपासलेली आहे ती अशी पुढे ती वृद्धिंगत होत जावं अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो, प्रार्थना करतो आणि